नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर बोलणार आहोत. 23 फेब्रुवारी हा गाडगेबाबांचा जन्मदिवस. तत्पूर्वी आपण जे व्हिडिओ टाकत असतो त्या व्हिडिओंना आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून या धम्म कार्याला आपला सहकार्य लाभेल. असो बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. 2-3 गावांच्या पलीकडे एक तरी संत या महाराष्ट्रात होऊन गेला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. काही संत गावापुरते मर्यादित राहिले, काहींची कीर्ती सर्वदूर पसरली. त्यातले एक महान संत म्हणजे गाडगे महाराज. संत ही उपाधी माणसाला सहज मिळत नसते. ज्या व्यक्तीने कधीही जाती धर्माचा उल्लेख केलेला नसतो, मानव ही त्याची जात असते आणि मानवता हा त्याचा धर्म असतो, ते चमत्कार करीत नाहीत, व चमत्काराला थारासुद्धा देत नाहीत, चमत्काराला मानत नाहीत. परंतु बऱ्याच लोकांनी संतांच्या नावावर चमत्कार थोपवलेले आहेत. बऱ्याच भाकड कथा निर्माण करून ठेवलेल्या आहेत. वास्तविक संतांनी या भाकड कथांना नेहमीच विरोध केलेला आहे. त्यांनी फक्त शील, चिंतन, मनन, ध्यान, करुणा, लोकसेवा यावरच भर दिलेला आहे. लोकांचे हित कशात आहे तेच उपदेश त्यांनी दिले. त्यांनी कधीच कुठले पुस्तकं वाचले नाहीत, ते कुठल्या विद्यालयात शिकायला गेले नाहीत, कुठे ज्ञान मिळवले नाही. परंतु आपल्या आजूबाजूला जे घडतं त्या गोष्टीवर त्यांनी चिंतन मनन केलं, निरीक्षण केलं, ध्यान केलं. यातूनच त्यांना ज्ञान प्राप्त होत गेलं. ज्ञान प्राप्त होणं म्हणजे ते ज्ञान आपल्या आचरणात येणं, आणि ते फक्त संतांना जमलं. हे आपल्या आजूबाजूलाच घडत असलेल्या गोष्टी असतात. फक्त त्याचं भान त्यांना असतं आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्या गोष्टीचं भान नसतं. आणि ही संत मंडळी आपल्याला भानावर आणण्याचं काम करत असतात. गाडगेबाबांच्या काळात सुद्धा लोक अंधश्रद्धेने खूप नाळलेले होते, त्यामध्ये खोलवर बुडलेले होते. बंधूंनो, आपण बहुजन समाजातील लोक, आपल्याला आपली उन्नती होऊ नये, आपली प्रगती होऊ नये म्हणून असे देव आपल्यावर थपवण्यात आले होते की त्या देवांना नवस करावा लागायचा, त्यांचा उपास करावा लागायचा, कर्मकांड करावं लागायचं. त्यांच्यासाठी बकडा, कोंबडा असं मांसाहारी जेवणाचा त्यांना नैवेद्य दाखवावा लागत होता. मद्याचं सेवन ते देव करायचे आणि त्यामुळे आपोआपच समाज या मार्गाकडे वळलेला होता. अशातच गाडगेबाबांच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक प्रसंग आला, तो आपण या ठिकाणी तुम्हाला सांगत आहोत.
गाडगेबाबांचं जे जीवन होतं ते अतिशय साधुतुल्य असं जीवन होतं. पंचक्रोशीमध्ये त्यांच्या नावाचा गाजावाजा होता की डेबूजी हा अतिशय संत प्रवृत्तीचा माणूस आहे, म्हणून लोक डेबूजींना ओळखत होते. आणि त्याच गाडगेबाबांचं नाव डेबूजी होतं. त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. घरचे तर आनंदी झाले, परंतु बाहेरचेही आनंदी झाले. कारण त्या काळात एक पद्धत होती, जन्म असो, लग्न असो किंवा तेराळ्याचा कार्यक्रम असो, बोकडाची कंदोरी आणि मनसोक्त दारू दिली जायची. त्यामुळे गाडगेबाबांना मुलगी झाली म्हणून त्यांच्या भावकीतले लोक, शेजारपाजारचे लोक खूप खुश झाले. कारण आता आपल्याला बोकडाची कंदोरी खायला मिळेल आणि दारूचे पाटसुद्धा वाहतील. आणि या आशेने त्यांच्या नात्यातला जो तो त्या आमंत्रणाची वाट पाहावं लागला. आता गाडगेबाबांच्या आजोबाने हा सगळा भेद ठरवलेला होता. परंतु गाडगेबाबांची जी आई होती सखूबाई, हिला आपल्या नवऱ्याचे मरणाच्या वेळी सांगितलेले शब्द आठवायला लागले. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या डेबूजीला या देवकार्यापासून नेहमी दूर ठेव, त्याला बोकडाची कंदुरी आणि दारू यापासून नेहमी दूर ठेव. हे शब्द तिच्या कानात घुमू लागले आणि तिने आपल्या आईवडिलांजवळ कुरकुर करायला सुरुवात केली. परंतु आईवडील तिला दाद देत नव्हते. त्यावेळेस ही गोष्ट डेबूजींपर्यंत पोहोचली आणि मग डेबूजींनी मात्र त्याला प्रखर असा विरोध केला. त्यावेळेस हंबीररावांनी डेबूजींना सांगितलं की जर आपण अशा प्रकारे कार्यक्रम केला नाही तर आपल्या घरी कोणी येणार नाही, आपल्या जात कुळाला बट्टा लागेल. परंतु डेबूजींनी मात्र त्या गोष्टीला विरोध केला आणि आपल्या आजोबाला सांगितलं की आपल्याला काय भोगावे लागेल ते आपण बघू. कारण त्यावेळेस असा प्रकार जर नाही केला तर वाईट टाकत होत समाजाला. ज्याने असं केलं असं तर कोणी करतच नव्हतं, पण जर केलं नाही समजा एखाद्याने तर त्याला वाईट टाकत होते आणि म्हणून सर्वच लोक करतच होते. मग गाडगेबाबांनी सांगितलं की अशा कुठल्या धर्मात लिहिलंय की बारशाला मटण आणि दारू द्यावी? कुठल्या धर्मात सांगितलेलं आहे? जगा वेगळा धर्म आहे, मला हे पसंत नाही. आणि आपल्या घरात दारू मटण बंद, ती कायमची बंद. काही चांगलं गोडधोड करू आणि आपल्या गोतावळ्यांना खाऊ घालू, असं त्यांनी ठरवलं. गोतावळी मंडळी जमली, पण दारूचा वास कुठे येत नव्हता. हे काय, पानावर पाहतात तर लाडू वाढलेले. एक पुढारी गरजले, काय हो आंबेरराव, हा काय जागा वेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू, मटण दारू नाही? जातीभोतीची हिरोडी मोडता वाटतं तुम्ही. आम्हाला हे परवडणार नाही. जात कुळाला बट्टा लावतात तुम्ही. चला उठा रे, कोण असलं जेवण जेवतो? बिचारा आंबेरराव तर सडकच पडला. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. डेबूजी मात्र पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले. त्यांच्याशी सगळेजण रागाने तापलेले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटण्याच्या आशेने आलेल्या लोकांची फार निराशा झाली होती. ते भयंकर चिडले होते. खेडूतात जर असा प्रसंग घडला तर प्रत्यक्षात खून सुद्धा होत होते. अगदी शांतपणे व निश्चयाने डेबूजी एक एक शब्द बोलू लागला. बापू हो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ही मटण दारूची रूढी धर्माची नाही, आपल्या अनाडीपणाची नि जिबल्यांची चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू बामण ते कधी मारतात का बकरा, पितात का दारू? बारशा लग्नाला मर्तिकाच्या तेराव्याला सुद्धा ते गोडधोड पक्वान्नाचंच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही का?
असं म्हणणं आहे का तुमचं? पुढारी म्हटला, बोकड मारला नाही, दारू पाजले नाही तर मुले जगत नाहीत. देवाचा कोप होतो, हे तुला कळत नाही का? कुणी सांगितलं तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनाचंच ठरवलेलं आहे. मारवाडी गुजराती किती श्रीमंत असतात. खंडी 2 खंडी बकरी एका टायमाला मारू शकण्याची ताकद त्यांच्यात असते. पण कधी त्यांनी बोकडाची कंदुरी केली? कोणाला दारू पाजली? म्हणून काय त्यांची मुलं बाळे जगली नाहीत? काय त्यांचा निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाठ वाहवणारे आम्ही, पहा आमची काय अवदशा आहे. शेतीत मरमर मरायचं, सकाळ गेली की संध्याकाळची आमची पंचायत. मटण आणि दारूच्या पायी घरेदारे वाड्या सावकाराच्या घशात नेऊन टाकल्यात आम्ही. आता तरी डोळे उघडा, विचार करा मायबाप हो. भलत्या फंदात धर्म समजून गरीब प्राण्याची हत्या करू नका. जीव जन्माला आला की तो दुसऱ्या एका जीवाची हत्या, कुणी मेला तरी पुन्हा हत्या, हा काय धर्म समजता? चला बसा पानावर, चांगले घोटभर खा, आनंद करा आणि घरोघरी जा. मटण दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊया आणि माणुसकीने वागूया. सगळे डेबूजींच्या उत्तरापुढे निरुत्तर झाले व शांत पण कट्टर निश्चयी बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम झाला. एकालाही त्यांचे म्हणणे खोडता आले नाही. सगळे गोतावळे मुकाट्याने जेवले. मुलींच्या बारशाच्या ही बुंदीची व लाडूची मेजवानी दापोरीच्या पंचक्रोशीतच काय आहा म्हणता सगळीकडे फैलावली व वेळ प्रसंग पाहून आचार विचारांचा धक्का देण्याच्या या कुशलतेतच समाजसुधारकांची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजही प्रखरतेने जनतेला दिसत असतो. तर बंधू आणि भगिनींनो, या प्रसंगानंतर गाडगेबाबांच्या जीवनामध्ये त्यांनी अंधश्रद्धेवर आसूड मारायला सुरुवात केली. सगळीकडे लोकांच्या मनातून हे देवकार्य काढण्याचा प्रयत्न केला आणि यातून बऱ्याचशा लोकांची प्रज्ञा जागृत झाली. आणि आजही ज्या लोकांनी हे देवकार्य सोडले त्या लोकांची प्रगतीच झालेली आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर बौद्ध धम्माच्या त्या पंचशिलामध्ये ही 2 शिलं आलेली आहेत. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समाधियामी आणि सुरामेरयम जपमाद ठाणा सिक्कापदं समाधियामी. म्हणजेच ही दोन्ही शिलं आपोआपच त्याच्यामध्ये आल्यामुळे भारतातला जो बौद्ध समाज आहे तो समाज पूर्णपणे देवकार्यापासून दूर झाला. आणि देवकार्यापासून दूर झाल्यामुळे त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये, मग त्यांच्या लग्नाच्या हळदी असोत, वाढदिवस असोत, कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते या 2 गोष्टीपासून कायमचे जालिप्त झाले. आणि म्हणून त्या समाजाची खूप प्रगती झालेली आहे. आणि त्याच समाजाचं इतर समाजांनी सुद्धा अनुकरण केलं तर त्यांचीसुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, 56ला आपल्याला बौद्ध धम्म समजला. बाबासाहेबांनी 56ला आपल्याला बौद्ध धम्म दिला. पण त्या अगोदर गाडगेबाबांनी किंवा अनेक इतर संतांनी हे विचार आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवलेले होते. म्हणून या अशा थोर महान संतांना आपण विनम्र अभिवादन केलं पाहिजे. आणि गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त गाडगे महाराजांना सुद्धा विनम्र अभिवादन. आपल्या सर्वांना गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.